आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. सध्याच्या मोबाईल युगात संस्कृतीचे जतन होणे गरजेचे आहे. यात्रा, उरूस, भंडार उत्सव अशा कार्यक्रमांमुळे आध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडते. सदलगा येथील परमपूज्य दरीकरण आज्जा हे गेल्या 11 वर्षापासून शहरात मोठ्या प्रमाणात दरी देवाची यात्रा भरवीत असतात. हजारो भाविकांना महाप्रसाद वाटप केले जाते. आपली संस्कृती परंपरा याची सांगड घालत एक वेगळेच उत्सव त्या ठिकाणी पाहावयास मिळत असतात. आज त्याच्या माध्यमातून प्रबोधन होत असून संतांच्या भूमिकेत कार्य करीत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत आहेत. त्यांच्यामुळे अध्यात्म संस्कृतीचे जतन होत असल्याचे मत माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. आज सदलगा येथे श्री दरेश्वर व जकमा देवाची यात्रा मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. गीताश्रमाचे डॉ. श्रद्धानंद महास्वामीजी व आंध्र प्रदेशातील होसूर येथील अम्मा होसूर व परमपूज्य दरीखणा आज्जा यांच्या दिव्य सानिध्यात यात्रा भक्तिभावाने साजरी करण्यात आली. चिकोडी, अथणी, रायबाग, निपाणी, होकेरी, हारुगिरी तालुक्यातील पालखीचे आगमन झाले होते. सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी यात्रा प्रत्येक वर्षी भरवण्यात येते. भक्त विविध महास्वामीजींच्या विशेष मदतीने अत्यंत भक्तिभावाने शांततेत यात्रा होत असते. युवकांमध्ये देशप्रेम वाढवणे, श्रद्धा, भक्ती याचे जतन करणे व आपले पारंपरिक सणांचे महत्त्व सांगणे असे विविध कार्य मंदिरातून हाती घेत आहोत. अशातच शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठीही आमचे प्रयत्न असतात. श्रद्धेने केलेली भक्ती हे नेहमीच यशस्वी होत असते. सर्व भक्तांनी देव नामस्मरण करीत आपले देवा आयुष्याची वाटचाल करावी असे यावेळी दरीखान आजा यांनी सांगितले. या प्रसंगी सहकार रत्न युवा नेते उत्तम पाटील, प्रताप पाटील, सदलगा शहराचे शहराध्यक्ष बसवराज गुंडकल्ले, रयत संघटनेचे राज्य अध्यक्ष गणेश इळीगार, सौरभ शेट्टी, महादेव गुडेर, सुरेश परगोंडा, राजू खिजडे, पंकज तिपण्णावर, रमेश पाटील, बंटी पाटील, रमेश मालगावे, तात्यासाहेब बसवनावर, महावीर उदगावे, संदीप शिंगे यांच्यासह कर्नाटक, महाराष्ट्र राज्यातील भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. एका बाजूला या दरिदेव तीर्थक्षेत्राचं कायापालट गेल्या काही वर्षामध्ये आपल्या दरिद्रांनी केलेला आणि अतिशय तन्मयतेनं श्रद्धेनं या ठिकाणी त्यांनी जे काही धार्मिक काम केलेलं आहे त्यामुळं अगदी अल्पावधीतच या तीर्थक्षेत्राचं महत्व फार वाढलेलं आहे. मी सुद्धा वर्षाला आवर्जून येतो. याचं कारण माझं कुलदैवत दरिदेव आहे आणि त्यामुळं मला कधी दर्शन घ्यावं असं वाटलं दरिदेवाचं तर मी सदलगेला येतो, कारण मोचंडीला लांब जावं लागतं. त्यामुळे इथं आल्यानंतर एक प्रकारचा आत्मिक समाधान मिळतं, एक प्रकारचे मनाला शांती मिळते. आणि शिवाय इथं यायचं कारण म्हणजे हे ठिकाण म्हणजे आमच्या शेतकरी चळवळीचं एक केंद्रबिंदू झालेला आहे, एक केंद्रस्थान झालेलं आहे. जेव्हा जेव्हा ऊस दराच्या प्रश्नावर आम्ही काही सीमा भागामध्ये आंदोलन करायचं ठरवतो तेव्हा पहिली बैठक याच मंदिरामध्ये आमची होते आणि या ठिकाणी बसून आम्ही पुढचा निर्णय घेतो. आणि या प्रत्येक आंदोलनामध्ये, प्रत्येक चळवळीमध्ये आमचे दरिकानाचा अगदी अग्रभागी असतात आणि त्यांच्यामुळं, त्यांच्या अथक प्रयत्नामुळं यावर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला ऊसाचा भाव मिळालेला आहे. लक्षात ठेवा. म्हणजे एखादा संत माणूस कसा असावा त्याचं हे उदाहरण आहे. म्हणजे एका बाजूला देवाची आराधना आणि बळीराजा हा सुद्धा देवच आहे. लक्षात ठेवा. तो सुद्धा स्वतःच्या हाडाची काढ करून रक्ताचा घाम गाळून तो जे शेती पिकवतो त्यामुळे खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं नव्हे तर संपूर्ण समाजातल्या संपूर्ण जनतेचं पोट भरतं. म्हणजे ती पण एक प्रकारची देवाची सेवा आहे. म्हणजे शेतात राबणारा शेतकरी सुद्धा देवच आहे. आणि एका बाजूला दरिदेवाचं आराधना करायची आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपला शेतामध्ये काम करणारा आमचा देव म्हणजे शेतकरी त्याच्यासाठी मागायचं. पद्धतीनं दरिका राजाने काम केलेलं आहे
आणि म्हणून आमची त्यांच्यावर एक नितांत श्रद्धा आहे आणि ते सुद्धा नेहमी चळवळीला झोकून देऊन काम करतात, चळवळीच्या पाठीमागे खंबीरपणा राहतात. असंच त्यांनी त्यांचा पुण्य खऱ्या अर्थानं आमच्या चळवळीच्या उपयोगाला पडत आहे आणि चळवळीमध्ये सुद्धा आम्ही यशस्वी होतो. कारण कुठलीही गोष्ट मनापासून केली तर त्याला फळ मिळतं. त्या न्यायानं दरेकर आझाद जे काही काम करतात त्याचं फळ म्हणून यावर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला ऊसाचा भाव मिळालेला आहे. आपण सुद्धा सगळ्यांनी त्यांना साथ दिली पाहिजे एवढंच सांगतो आणि थांबतो. आपले खास मित्र म्हणायला करतात नाही, वडीलधार असलं तरी सुद्धा त्यावेळी सिद्धेश्वर महाराज सरडोनले होते त्यावेळी राम शेट्टी नेहमी येणार आणि त्यांचे दर्शन घेत होते. आता दरेकर आजांचा सेवेला आहे आणि आपले रैत जे संघ आहे रैत संमेलन त्याचेही त्यांनी अध्यक्ष आहे. अखंड महाराष्ट्रात राजू शेट्टी म्हटले तर रैत आणि रैत म्हटले तर राजू शेट्टी. अखंड कर्नाटक सांगायला पाहिजे. इथं आले तरी ते सुद्धा आपले रैत संघ जे आहे रैत मित्र त्यांच्या सेवेला त्यांनी सदा नेत असतात. मला एवढं सांगायचं आहे हे धार्मिक जे कार्यक्रम चालू आहे धर्माशिवाय भारत नाही, भारत शिवाय धर्म नाही. अखंड भारत धर्मावरच उभारलेला आहे. शिवाजी महाराज असो, बुद्ध, भगवान महावीर कोणी असो हे संत परंपरेमध्ये आपले भारत देश उभारलेले आहे. म्हणूनच अख्खा जगामध्ये जिथं अशांती आहे जितकं सगळं धक्काधक्की चाललेलं आहे सगळं विश्वशांतीसाठी अख्खा जगामध्ये धडपणारे प्रयत्न करणारे एक देश कुठला तरी तर ते भारत देश आहे. भारत म्हणून अख्खा जगाच्या विश्वशांतीसाठी आम्ही प्रयत्न करूया. असे तुमच्यासारख्या रहित सेवा ज्यांनी करतात ते अन्नदाता खरं ते देवदाता आहे, देव आहे. म्हणून सगळे देव अन्नदातांना मी मनपूर्वक अभिवादन करतो. राजे शेट्टीजींनी जेपर्यंत आपल्यामध्ये आहे तेपर्यंत तोपर्यंत सत्कारांना कुठलीही कष्ट येणार नाही हे मी विश्वास देतो. राजा विराज सद्गुरुनाथ महाराज की जय. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.